नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक नमा होमिओपॅथीच्या नवीन भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही मला नेहमीच बघितलं असेल वेगवेगळ्या माध्यमातून तुमचं मनोरंजन करताना, पण मी आज वेगळ्या माध्यमातून तुमच्या समोर आलोय. एक वेगळीच गोष्ट तुम्हाला सांगायला, जी गोष्ट महत्वाची तर आहेच, पण तुमच्या आणि आमच्या आरोग्याशी संबंधित ती गोष्ट आहे. आणि मित्र, नमा होमिओपॅथीशी संबंधित अजून एक गौरवास्पद गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायला नक्कीच आवडेल. चिकनगुनियाच्या परिस्थितीमध्ये, पूर परिस्थितीमध्ये आणि नुकत्याच झालेल्या कोरोनाच्या पॅन्डेमिक काळामध्ये भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार 50,000 इम्युनिटी बूस्टर किट्स नमा होमिओपॅथीतर्फे लोकांना विनामूल्य वाटण्यात आलेली आहेत. आणि त्याचबरोबर नमा होमिओपॅथी ही भारतातील नंबर 1 ची ॲडव्हान्स होमिओपॅथी हेल्थ केअर म्हणून ओळखली जाते. आणि या सगळ्यामुळेच नुकतंच नमा होमिओपॅथीचा लोगो, त्याचं अनावरण करण्यात आलं. आणि त्या अनावरणासाठी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपादजी नाईक, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराजजी बोम्मई, तसंच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण उपस्थित होते. आता आपण या कार्यक्रमाच्या मुख्य विषयाकडे येऊया. आपण सध्या बघतो की तरुण मुलं हाडं दुखतायत, सांधे दुखतायत अशा तक्रारी करताना आपल्याला दिसतात. तसंच या हिवाळ्याच्या काळात लोक वेगवेगळे उपचार स्वतःचे करत असतात. म्हणजे डिंकाचे, मेथीचे लाडू खाणं किंवा वेगवेगळी मलमं किंवा वेगवेगळे काहीतरी तेलं आणून काहीतरी मसाज करणं, मालिश करणं, या व्यतिरिक्त सुद्धा या रोगावर काही उपचार असू शकतात का, हेच सांगण्यासाठी आजच्या भागात आपल्याबरोबर उपस्थित आहेत नमा होमिओपॅथीच्या डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी, ज्यांनी या रोगावर अभ्यास केलेला आहे. गेली 5 वर्ष त्या यामध्ये रिसर्च करतायत, संशोधन करतायत. मी त्यांचं सगळ्यात आधी स्वागत करतो. नमस्कार श्रद्धाजी. तर डॉक्टर श्रद्धा, मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की अगदी बेसिक प्रश्न आपण घेऊया की संधिवात किंवा आर्थरायटिस म्हणजे काय, तुम्ही काय सांगाल? खूप छान प्रश्न तुम्ही विचारलात सर. कारण की हा खूप साऱ्या लोकांना एक्झॅक्टली संधिवात म्हणजे काय तेच कळत नाही. तर संधिवात हा खूप कॉमन आजार आहे. कॉमनली प्रत्येक एका घरामध्ये 1 ते 2 व्यक्तींना हाडं दुखण्याचा त्रास असतो त्यांना. आणि अशा कंडिशन्समध्ये काय करतात, पेशंट्सला पेन होतोय पण ते दुर्लक्ष करतात आणि ते टेम्पररी लेवलला काही मेडिकेशन्स घेतात. आणि असंच दुर्लक्ष करण्यामुळे काय होतं की त्या जे सांधे आहेत, ते सांधे दुखण्याचा जो त्रास आहे तो क्रॉनिक व्हायला लागतो. आता हा जो त्रास आहे, जसं तुम्ही मला विचारलात की संधिवात म्हणजे नेमकं काय, तर कॉमनली हा जो आजार आहे, तर आधीच्या काळामध्ये तर 50-60 नंतर कॉमनली संधिवात होतोय किंवा संधिवात झालाय असं ऐकण्यात यायचं. पण आताच्या हल्लीच्या आम्हीच्या पेशंट्स बघतोय तर 20-30च्या एज ग्रुपमध्ये सुद्धा संधिवाताची लक्षणं आम्हाला बघायला भेटतात. तर मुख्य हे जे आम्हाला रिसर्च जे आम्ही केलोय या आर्थरायटिसमध्ये, तर आम्हाला याच्यामध्ये कळायला लागलं की ही जी बदलती जी जीवनशैली आहे, जी लाईफस्टाईल लोकांची जी खराब झालेली आहे किंवा जे लोक फूड प्रॉपरली इंटेक करत नाहीयेत, अशा कंडिशनमुळे आपल्या हाडांवर त्याचे दुष्परिणाम होतात आणि त्याच्यातून पेशंट संधिवाताकडे टर्न होतात. तर नेमकं संधिवातला आम्ही आर्थरायटिस म्हणतो. आर्थरायटिसचा अर्थ असा होतो, ऑर्थो ह्याचा अर्थ होतो हाडं, आयटिस म्हणजे इन्फ्लामेशन, म्हणजे एखाद्या हाडांमध्ये येणारी सूज आणि त्या सुजेनंतर येणारा जो आजार आहे त्याला आर्थरायटिस म्हणतात. तसं बघायला गेलं तर आर्थरायटिसचे 100हूनही जास्त प्रकार आहेत. पण कॉमनली आमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये 7 ते 8 प्रकारचे आर्थरायटिस आम्हाला कॉमनली आढळून येतात. त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य जो आर्थरायटिस बघतो आम्ही, त्याच्यामध्ये एज रिगार्डिंग ऑस्टिओआर्थरायटिस, ज्याला वयानुसार होणारा संधिवात म्हणतो. दुसरा जो आर्थरायटिस आम्ही बघतोय तो आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस, ज्याला मराठीमध्ये आपण आमवात म्हणतोय. तिसरा जो आर्थरायटिस आहे त्याला गाऊट आर्थरायटिस. या आर्थरायटिसमध्ये शरीरामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यातून हा आजार होतोय. त्याचबरोबर व्हायरल आर्थरायटिस, सोरायटिक आर्थरायटिस, मणक्यांमध्ये गाद्या झिजून होणारा जो स्पॉन्डिलायसिस आहे, त्याच्यामध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस असू दे, लंबार स्पॉन्डिलायसिस असू दे, हे खूप पेशंट्स आम्ही डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आम्ही जास्त प्रमाणात बघतो. तर त्याच्यामध्ये जो सगळ्यात मुख्य जो जसं तुम्ही म्हणालात की संधिवात काय आहे, तर सगळ्यात आधी जो कॉमन 60 to 70% लोकांना जो संधिवात होतो आहे तो एज रिगार्डिंग संधिवात आहे, ज्याला आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतोय. तर या आर्थरायटिसमध्ये काय होतंय की शरीरामध्ये जे महत्वाचे जे जॉईंट आहेत, जसं आपले गुडघे असू दे, खांदा असू दे, आपले कोपर असू दे, या हाडांमध्ये हा संधिवात जास्त प्रमाणात आढळून येतोय. जसं मला सुरुवात करू असे वाटते की ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे एज नुसार जो होणारा जो संधिवात आहे, त्याचं जे मुख्य कारण आम्ही जे बघतोय, म्हणजे जे मुख्य कारण आहे तर ते वयानुसार होणारा आजार आहे. हा खूप कॉमन आजार आहे. तर वयानुसार तर होतच आहे. त्याचबरोबर
वजन ज्या लोकांचं जास्त वाढतंय, त्याचबरोबर काही मार लागलाय, ऍक्सिडेंट झालाय, अशा लोकांमध्ये पण हा आजार लवकर होतोय. त्याचबरोबर स्त्रियांना हार्मोनल इम्बॅलन्सचा हा जो त्रास आहे हा खूप वाढलेला आहे. 10 मधून 5 ते 6 ज्या स्त्रिया आहेत त्यांना हार्मोनल इश्यूज आहेत. तर या हार्मोनल इम्बॅलन्सचा सुद्धा आपल्या हाडांवर दुष्परिणाम होतोय. त्याचबरोबर अ, या हार्मोनल इम्बॅलन्समुळे खूप साऱ्या स्त्रियांच्या पिशव्या लवकर काढल्या जातात. हिस्टेक्टॉमी केली जाते. ज्यावेळेस हिस्टेक्टॉमी केली जाते, ज्याही कारणाने हिस्टेक्टॉमी केली जाते, तो कारण तर निघतोय, पण त्याच्यामुळे जो हार्मोनल इम्बॅलन्स होतोय, त्याचा इफेक्ट आपल्या बोनवर होतोय. जसं की इस्ट्रोजन लेव्हल्स शरीरामध्ये कमी होतो आणि त्याच्यामुळे तुमची जे हाडं आहेत ते ठिसूळ होत आहेत आणि एकदा हाडं तुमचे ठिसूळ व्हायला लागले तर ऑस्टिओपोरोसिस व्हायला लागतं आणि हाडांची जी घनता आहे ती कमी व्हायला लागते. त्याच्यामुळे काय होतं की जे आपले हाडं आहेत, तर 2 हाडांमध्ये काय आहे की हाडं एकमेकांवर मेंटेन व्यवस्थित राहण्यासाठी आपल्या हाडांमध्ये एक लिक्विड आहे ज्याला आपण सायनोव्हियल फ्लुइड म्हणतो आणि हाडं एकमेकांवर व्यवस्थित मेंटेन राहण्यासाठी आर्टिक्युलर कार्टिलेज, जसं आपण मराठीमध्ये त्याला गाद्या म्हणतो. या कंडिशनमुळे काय होतात, तुमच्या ज्या गाद्या आहेत त्या लवकर घासल्या जातात आणि एकदा या गादीमध्ये घर्षण व्हायला लागलं तर खूप सारे पेशंट आम्हाला म्हणतात की मॅडम, आम्हाला गुडघ्यामध्ये कटकट असा आवाज येतोय. तर हा आवाज म्हणजे काय की त्या गाद्या एकमेकांना रब होतात आणि ते रब होऊन हळूहळू संधिवात तुम्हाला चालू होतो. तर हा खूप कॉमनली डे टू डे प्रॅक्टिसमध्ये हा एक खूप इश्यू होतोय आणि त्याच्यामुळे सुद्धा संधिवात जास्त प्रमाणात होतोय लोकांना. त्याचबरोबर आता पॅन्डेमिकच्या कंडिशनमध्ये लोक घराच्या बाहेर गेले नाहीत, सूर्यप्रकाश त्यांना भेटलेला नाहीये, घरात बसणं, चालणं नाही, फिरणं नाही. त्याच्यामुळे काय झालंय की शरीरामधलं व्हिटॅमिन डी कमी झालंय, कॅल्शियम लेव्हल्स कमी झालेले आहेत आणि ज्यावेळेस एखाद्या हाडांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे, व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी आहे, तर त्यानुसार डेफिनेटली तुमच्या हाडांमधली जी घनता आहे ती कमी होणार आणि तुम्हाला संधिवात लवकर होणार. त्याच्यामुळे हे जे बेसिक कारण आहेत की तुमचा आहार खूप महत्वाचा आहे, तुमच्या ऍक्टिव्हिटीज खूप महत्वाचा आहे, सूर्यप्रकाश खूप महत्वाचा आहे. तर त्याच्यामुळे या गोष्टींमध्ये कुठलाही अभाव निर्माण झाला तर आपल्याला संधिवात होऊ शकतो. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्हाला सुद्धा याबद्दल काही शंका असतील किंवा उपचाराबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही खाली जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही फोन करू शकता. आत्ता देखील आणि नंतर देखील तुम्ही तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. डॉक्टर साताऱ्याचे अमन रझाक आपल्याशी बोलू इच्छितात, त्यांना काहीतरी तुम्हाला विचारायचं आहे. विचारा. मॅडम, मी 35 वर्षाचा आहे, ड्रायव्हिंग करतो मी, म्हणजे ड्रायव्हरच आहे मी. आणि गेले बरेच महिने मला खूप पाठ दुखते, थांबतच नाही. पण कामामुळे 100-200 किलोमीटर रोज गाडी चालवायलाच लागते. पण आता ते सहन होत नाहीये. तुम्ही काही सल्ला देऊ शकाल का? हो, नक्कीच. बघा, हा जो तुमचा जो तुम्ही म्हणताय की तुम्हाला कमरेला जो त्रास होतोय, बॅक पेन होतोय, तर हा बॅक पेन नसून हा तुमच्या जे बॅकच्या ज्या गाद्या आहेत त्या घासून लंबार स्पॉन्डिलायसिस म्हणजे आपल्या कमरेच्या ज्या गाद्या गॅप पडतो, आपण असं म्हणतोय ना, ऐकतोय की कमरेमध्ये गॅप पडलाय, तर तो आजार म्हणजे लंबार स्पॉन्डिलायसिस हा आजार तुम्हाला चालू आहे. तर अशा कंडिशन्समध्ये त्याचं मूळ कारण आहे, तर एक तर तुम्ही जसं म्हणलात की तुम्ही ड्रायव्हिंग करताय, तुम्ही ड्रायव्हर आहात, तर कंटिन्युअसली तुम्ही ड्रायव्हिंग केल्यामुळे एका जागेवर आपण बसून 100-200 किलोमीटर केल्यानंतर तुमच्या बॅकला प्रॉपरली रेस्ट भेटत नाही आणि गाडीचे जे व्हायब्रेशन असतात त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या मणक्यांची रचनामध्ये सुद्धा बिघाड येऊ शकतो. तर तुमच्या आजाराचं मूळ कारण आहे तुमचं म्हणजे तुमचं जी जीवनशैली आहे, तुमचं जो काम आहे, त्याच्यामुळे कुठे ना कुठे त्याचं प्रमाण तुम्हाला कमी करावं लागेल. त्याचबरोबर ऍटलिस्ट तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तर तुम्हाला कमरेचा बेल्ट, पट्टा वापरणं खूप गरजेचं आहे. ऍटलिस्ट त्याच्यामुळे तुम्हाला सपोर्ट होईल. पण आता नॉर्मली हा जो तुमचा त्रास खूप जास्त वाढला तर तुम्ही वेळीच ट्रीटमेंट नाही घेतली तर पुढे जाऊन याचे कॉम्प्लिकेशन खूप होऊ शकतात आणि त्यावेळेस त्याला नॉर्मल करणं खूप कठीण आहे. त्याच्यामुळे तुम्ही नियर बाय आमच्या नमा होमिओपॅथीच्या कुठल्याही शाखेमध्ये तुम्ही या. तुमच्या आजाराला आपण व्यवस्थित मेडिसिन्स देऊन तुमचा आजार कमी करण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करूया. डॉक्टर, पुढचा फोन आहे पनवेलच्या मीरा गायकवाड, त्या तुम्हाला काही विचारू इच्छितात. विचारा. नमस्कार, मीरा गायकवाड बोलते. हा कॉल मी माझ्यासाठी नाही केलेला. माझी आई आहे, तिचं वय आता 65 आहे आणि तिचं वजन पण खूप जास्त आहे. त्या वजनामुळे आणि तिच्या गुडघेदुखीमुळे तिला स्वतःचीच सगळी कामं करायला सुद्धा खूप अडचण येते. तिला उठता बसताना त्रास होतो. एक्सरेज वगैरे सगळं काढून झालं. डॉक्टरांनी पेनकिलर्स लिहून दिलेले आहेत, ते घेतल्यावर मध्ये एखादा दिवस 2 दिवस आराम पडतो, पण त्यांनी काही पूर्ण बरं झालेलं नाहीये आणि ते हळूहळू दुखणं वाढतच चाललंय बहुतेक. तर तुम्ही काय सल्ला द्याल?
हो, नक्कीच. कारण की हे खूप साऱ्या लोकांना, जसं आजच्या आपण ज्या टॉपिकमध्ये तेच बोलत होतो, की 50% ते 60% लोकांना हा आजार अफेक्ट होतोय आणि तुमच्या आईचं वय तुम्ही सांगितलं 65 वर्ष आहे. तर हा जो संधिवात आहे तो वयानुसार होणारा संधिवात आहे. त्याचबरोबर त्यांचं वजन जास्त असल्यामुळे त्यांच्या ज्या गाद्या आहेत त्याचं प्रमाण जास्त प्रमाणात, त्या गाद्या डॅमेज झाल्या असतील. त्याच्यामुळे त्यांना नॉर्मल जे ॲक्टिव्हिटी करायला सुद्धा त्रास होतोय. तर अशा कंडिशन्समध्ये आमचे जे मेडिसिन्स आहेत, तर तुमची जी सर्जरी पुढे जाऊन अशा कंडिशनमध्ये सर्जरी सजेस्ट केली जाते, ऑपरेशन सजेस्ट केले जातात. तर ॲटलीस्ट आमच्या मेडिसिन्सनी ती तुमची सर्जरी आम्ही टाळू शकतो. सेकंडरी, अशा कंडिशन्समध्ये पेशंटनी स्वतः घरात काळजी घेणं खूप गरजेचं आहे. खूप सारे स्त्रिया मांडी घालून बसणं प्रेफर करतात, खाली बसतात किंवा शौचाला पण इंडियन लॅट्रिन्स यूज केल्या जातात. तर या सगळ्या गोष्टी टाळणं खूप गरजेचं आहे. स्पेशली तुमच्या आईला ॲटलीस्ट घरामध्ये जेवढं नॉर्मल वॉक करू शकतात त्यांना वॉक करायला लावा. एक चांगला संतुलित आहार ज्याच्यामध्ये नाचणी सत्व असू दे, डेली एखादं सीझनल फ्रुट्स तुम्ही खाऊ शकता. एक चांगला आहार घेणं गरजेचं आहे. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये त्यांना वॉकिंग करायला लावा. त्याचबरोबर नाचणी सत्व वगैरे डेली त्यांना स्टार्टअप करायला लावा. प्लस त्यांचं कंपल्सरी खाली मांडी घालून बसत असतील तर ते त्यांना टाळावं लागेल आणि ग्रॅज्युअली त्यांचं वजन कसं कमी करता येईल त्याच्यावर आपल्याला मेन फोकस करता येईल. कारण की या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर डेफिनेटली त्यांचे जे पेन आहेत किंवा तुम्हाला जे पेन किलर्स खावे लागतात, कारण की वेदनाशामक गोळ्यांचं फक्त काम आहे त्या वेदना कमी करतात आणि जास्त दिवस आपण वेदनाशामक गोळ्या खाल्ल्या तर त्याचे दुष्परिणाम आपल्या किडनीवर होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आईला वेदनाशामक गोळ्या बिलकुल देऊ नका. आपण आपल्या मेडिकेशन्सनी त्यांचा पेन जो होतोय तो पेन आपण कमी करूयात आणि ग्रॅज्युअली त्यांच्याकडून थोडेसे एक्सरसाइज तुम्ही घरातल्या घरात करून घ्या. मीराजी, मला वाटतं तुम्हाला हे सगळे उपाय करून घेणं खूप सोपं आहे घरच्या घरी आणि नक्कीच तुमच्या आईंना यामुळे बरं वाटेल अशी आपण इच्छा व्यक्त करूया. डॉक्टर, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की या संधिवाताचे किंवा आर्थरायटिसचे 100च्या वर प्रकार आहेत. मला ऐकूनच एकदम धस्स झालं. पण मला असं विचारायचं आहे की तुमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये यातला कुठला प्रकार तुम्हाला जास्त त्रासदायक वाटतो किंवा जो आर्थरायटिस किंवा जो संधिवात झाल्यामुळे पेशंटला खूप त्रास होतो आणि जो मॅनेज करायला किंवा त्याच्यावर उपचार करायला जास्त कठीण जातं, असा कुठला प्रकार यातला तुम्हाला वाटतो आणि तुम्ही जो यातला रिसर्च केलाय त्यात तुम्हाला काय लक्षात आलं याबद्दल? मी मागच्या काही दिवसांपासून या गोष्टींवर खूप रिसर्च करते की रिगार्डिंग आर्थरायटिसमध्ये हा प्रमाण एकतर वाढतोय का, आणि रिसर्च केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की हे जे ऑटोइम्युन आजार आहेत आणि त्याच्यामधून जो येणारा जो संधिवात आहे तो खूप डिफिकल्ट आहे ट्रीट करण्यासाठी. तर स्पेशली अशा केसेसमध्ये जसं मी तुम्हाला म्हणले की रुमॅटॉइड आर्थरायटिस, ज्याला आम्ही आमवात म्हणतोय, किंवा सोरॅटिक आर्थरायटिस आणि अँकोलायझिंग स्पॉन्डिलायसिस, हे जे 3 आजार आहेत ते खूप डिफिकल्ट आहेत. कारण या आजाराचं जो कारण आहे की तुमच्या खाण्यापिण्यात नाहीये. या आजाराचं मुख्य कारण एकतर हेरिडेटरी आहे आणि स्ट्रेस फॅक्टर आहे. आपण तर बघतोय आजकाल स्ट्रेस किती वाढलेला आहे. लोक फिजिकल फिटनेसवर इम्पॉर्टन्स देतात, पण माइंडच्या हेल्थसाठी काही लक्ष दिलं जात नाही किंवा माइंडचं जे हेल्थ आहे त्याला इम्पॉर्टन्स देणं किती गरजेचं आहे. मागच्या 2 वर्षामध्ये कोविडच्या या सिच्युएशन्समध्ये आपण बघतोय की इम्युनिटी किती महत्वाची आहे. इम्युनिटीचं महत्व आपल्याला 2 वर्षात कळालेलं आहे. तर नॉर्मली प्रत्येक आजारासाठी इम्युनिटी महत्वाची आहे. पण ज्यावेळेस आर्थरायटिसच्या केसमध्ये ज्यावेळेस ऑटोइम्युन डिसीज होतात, ह्याचा अर्थ काय होतो? ऑटो ह्याचा अर्थ होतो सेल्फ मेड, म्हणजे तो स्वतःहून उद्भवतो. इम्युन ह्याचा अर्थ होतो रोग प्रतिकार शक्ती. डिसीज याचा अर्थ आपला आजार. नॉर्मली आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्तीचं काम काय आहे? तर आपल्याला प्रोटेक्ट करायचं काम आहे की बाहेरचे जे व्हायरस, बॅक्टेरिया आपल्या शरीराला हार्म करू नयेत, ते त्याचं इम्पॉर्टंट काम आहे. पण ऑटोइम्युन डिसीजमध्ये काय होतं की तुमची जी प्रतिकार शक्ती आहे ते तुमच्या जॉईंटच्या अगेन्स्ट काम करायला लागते. त्याच्यामुळे तुमचे जे लिगामेंट्स आहेत, टेंडॉन्स आहेत, त्याच्यामध्ये डिफॉर्मिलिटी यायला लागते, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागतात. तर त्याच्यामध्ये मी कॉमनली जे पेशंट जास्त बघते तर त्याच्यामध्ये रुमॅटिक आर्थरायटिस, कॉमनली आपण आमवात म्हणतात. अशा पेशंट्समध्ये काय होतं की त्या आजाराचा त्यांना अवेअरनेस नाहीये. कॉमनली त्यांना असं वाटतं की हे कॉमन आजार आहे आणि आज उद्यामध्ये ते बरं होईल, पण असं नाहीये. या आजाराला याची सुरुवात छोट्या सांध्यांपासून होते. स्मॉल जॉईंट अफेक्ट करतात या आजारामध्ये. हळूहळू स्त्रियांना याची लक्षणं दिसायला लागतात की सकाळी उठल्यानंतर त्यांना भांडे घासताना त्रास होतोय, पीठ मळताना त्रास व्हायला लागतोय आणि त्यांना वाटतं की काहीतरी एक्झर्शनमुळे त्यांना होतोय. पण अशामुळे दुर्लक्ष केलं जातं आणि नकळत आमवात शरीरामध्ये वाढायला लागतो. आणि हा आजार असा आहे की एका सांध्यापासून त्याची सुरुवात होत होत शरीराचा प्रत्येक सांधा ह्याच्यामध्ये
इन्व्हॉल्व्ह होतो. आणि फक्त सांधा इन्व्हॉल्व्ह होऊन चालणार नाहीये. अशा आजारामध्ये काय होतं की तुमचा जो सांधा आहे तो वाकडा होतो, क्रॉस होतो, डिफॉर्मिलिटीज यायला लागतात. एकदा तुमच्या हाडांमध्ये डिफॉर्मिलिटी यायला लागली किंवा तुमचा सांधा खराब व्हायला लागला तर कुठल्याही औषधांना त्यांना नॉर्मल करणं खूप कठीण आहे. त्याच्यामुळे रुमॅटिक अर्थरायटिसची किंवा आम वाताच्या पेशंटला आम्ही आवर्जून सांगतात, काही लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर वेळ घालवू नका. वेळीच तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, वेळीच तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेतला तर तो आजार आपण कमी करू शकतो. त्याचबरोबर जसं मी आमवाताबद्दल बोलले, तसंच सेम असे आजार जे आहेत की ऑटोइम्यून म्हणतात, त्याच्यामध्ये सोरायटिक अर्थरायटिस आणि अँकोलायझिंग स्पॉन्डिलायसिस. सोरायटिक अर्थरायटिस म्हणजे सोरायसिस. लोकांना असं वाटतं हा फक्त त्वचेचा आजार आहे, त्वचेपुरतं मर्यादित ते राहणार, पण असं नाहीये. त्वचेचा आजार त्याची सुरुवात त्वचेपासून झाली तर ते पुढे जाऊन तुमच्या हाडांपर्यंत तो आजार इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. त्याच्यामुळे खूप सारे सोरायसिसच्या पेशंटला 4-5 वर्षानंतर हळूहळू त्यांची हाडं दुखायला लागतात आणि हळूहळू सोरायसिसच्या पेशंटची जी हाडं वाकडी सुद्धा होताना आपण बघतोय खूप साऱ्या पेशंटमध्ये. त्याच्यामुळे सोरायटिक अर्थरायटिस जो प्रकार आहे तोही ऑटोइम्यून डिसीज मध्ये येतोय. त्याचबरोबर खूप कॉमनली आम्हाला अँकोलायझिंग स्पॉन्डिलायसिस नावाचा एक आजार आहे, तो खूप जास्त वाढतोय अशा कंडिशनमध्ये. मेल ही तेवढेच अफेक्टेड होतं, पुरुष पण तेवढेच अफेक्ट होतात आणि स्त्रिया पण तेवढेच अफेक्ट होतात. तर या आजारांचं पण मूळ कारण जे आहे तो मानसिक ताणतणाव. नॉर्मली हा म्हणजे नेमकं मानसिक ताणतणाव म्हणजे कसं मॅडम, आम्हाला कसं कळणार आम्हाला मानसिक ताणतणाव आहे? बघा, प्रत्येक व्यक्तीला काम आहे, प्रत्येक व्यक्तीला ताण राहणार आहे किंवा प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची काळजी राहते. पण ज्या वेळेस कुठल्या ना गोष्टीचा म्हणजे जॉब स्ट्रेस असेल, खूप साऱ्या लोकांना कॉर्पोरेट्समध्ये काम करतात, त्यांना मानसिक टेन्शन असतं, त्यांना टार्गेट्स दिलेले असतात, तर त्या कंडिशनमध्ये त्यांना कंटिन्युअसली तो स्ट्रेस निर्माण होतो आणि त्या स्ट्रेसमध्ये काय होतं की लोक त्यांचं मेंटल हेल्थ खराब व्हायला लागतं. एकदा तुमचं मेंटल हेल्थ खराब व्हायला चालू झालं तर हळूहळू तुमच्या प्रत्येक अवयवांवर त्यांचा साईड इफेक्ट होणार. त्याचबरोबर गावठी अर्थरायटिस नावाचा जो वाताचा प्रकार आहे तो खूप जास्त प्रमाणात आम्हाला जास्त प्रॅक्टिसमध्ये दिसतोय. आता या अर्थरायटिस मध्ये काय होतं, तर जसं शरीरामध्ये आपल्या युरिक ऍसिड नावाचा एक घटक आहे, त्या घटकाचं जो प्रमाण आहे 3.5 to 7 हे नॉर्मल आहे. पण ज्या वेळेस 7च्या वर याचं प्रमाण वाढायला लागतं तर आपल्या शरीरामध्ये ते युरिक ऍसिडची मात्रा वाढते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला भेटतात. तर नॉर्मली काय होतं, युरिक ऍसिड आपल्या लघवीतून ते बाहेर पडायला पाहिजे, पण ज्यावेळेस ते लघवीतून व्यवस्थित बाहेर पडलं नाही जात तर आपल्या हाडांच्या मधल्या साईडमध्ये ते त्याचं क्रिस्टल डिपॉझिट व्हायला लागतं किंवा त्याची मात्रा वाढायला लागते. तर कॉमनली खूप साऱ्या पेशंटला असं होतं की मॅडम माझा फक्त अंगठा दुखतो, तो मेन संधिवात आहे का? हो, तो संधिवात आहे, पण तो संधिवाताचा गाऊट हा प्रकार आहे. त्याच्यामध्ये त्याला खूप जास्त सूज येते, तो लालसर होतोय, त्याच्यामध्ये एवढे प्रचंड वेदना असतात की पेशंटला 5 पावलं सुद्धा चालता येत नाही. अशा कंडिशनमध्ये त्या पेशंटला गाऊटचे अटॅक्स जे म्हणतोय की मिडनाईट मध्ये त्याची तीव्रता सडनली वाढणार, हा प्रकार खूप जास्त होताना बघतोय. कारण की माझ्याकडे जो येणारा जो वर्ग आहे ते कॉर्पोरेट मध्ये वर्क करतात किंवा जे पोलीस लोक आहेत की नाईट शिफ्ट करतायत, अवेळी त्यांचं जेवण होतोय आणि अशा कंडिशन मध्ये काय होतं की त्यांचं व्यवस्थित न जेवल्यामुळे या सगळ्या गोष्टी सुद्धा बघायला भेटतात. पण स्पेशली युरिक ऍसिड जो आम्ही जो सर्वे केलाय किंवा ज्याच्यावर आम्ही रिसर्च केलंय, तर लोकांचं आजकालचं जेवण आहे ते व्यवस्थित नाहीये. त्यामध्ये ते लोक फास्ट फूड खातात, फास्ट लाईफ आहे म्हणून फास्ट फूडवर लोकांचा भर आहे. त्याचबरोबर अल्कोहोल, स्मोकिंग किंवा मटन कंटिन्यू, असं नाही की महिन्यामध्ये एकदा खाणं, काही लोकांना दिवसातून 3दा मटन खावं म्हणजे कंटिन्यू खातात. अशा कंडिशनमध्ये काय होणार, एक्सेसिव्ह त्याचं प्रमाण निर्माण होतं किंवा खूप सारं पालक खाणं. अशा कंडिशनमध्ये काय होणार, तुमच्या शरीरामधला जो युरिक ऍसिड आहे त्याची मात्रा वाढते आणि तुम्हाला गाऊट हा आजार होऊ शकतो. त्याच्यामुळे वेळीच तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं, तुमच्या डाएट व्यवस्थित मेंटेन केलं तर तुम्ही या आजारापासून ऍटलिस्ट तुम्ही त्याला प्रिव्हेंट करू शकता. डॉक्टर, आता शेवटचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न, ज्यासाठी हा कार्यक्रम आपण करतो आहोत, तो की या सगळ्या 100 प्रकार तुम्ही सांगितलेत त्यापैकी आता 2-3 प्रकार तुम्ही आम्हाला सांगितलेत जे खूप त्रासदायक आहेत, डिफिकल्ट आहेत, तुम्ही आम्हाला खूप सांगितलेत. पण तुम्ही प्रत्येक वेळी म्हणताय की वेळीच जर का उपचार घेतले तर हा बरा होऊ शकतो. तर ते उपचार नम्मा होमिओपॅथीमध्ये तुम्ही काय प्रकारचे करता? डेफिनेटली आम्ही या ज्या आजारांवर खूप आधीपासून आमचं रिसर्च वर्क आमची टीम वर्क करते आणि त्याच्यातून मागच्या या 2 वर्षामध्ये आम्ही रिसर्च करून इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन हे मेडिसिन्स आम्ही पेशंटला पुरवतोय.
या आजारामध्ये या मेडिसिनचा मुख्य रोल काय आहे, तर जसं मी तुम्हाला म्हणले की खूप सारे आजार जे आता येत आहेत ते कुठेतरी मानसिक आपलं हेल्थ व्यवस्थित नसल्यामुळे हे आजार लवकर येतात. त्याच्यामुळे इम्युनोजेनिक म्हणजे कुठेतरी आपल्या इम्युनिटीशी, आपल्या प्रतिकारशक्तीशी निगडीत आहे. त्याच्यामुळे आमच्या औषधांचं महत्त्वाचं फोकस आहे की तुमची पहिलं इम्युनिटी वाढवणं खूप गरजेचं आहे. कारण इम्युनिटी व्यवस्थित असेल तर तो आजार मुळापासून बरा होईल. जेनेटिक जसं की काही आजार आई-वडिलांकडून आपल्याला येऊ शकतात. तर त्याच्यासाठी आपल्याला जेनेटिकली कुठले आजार येत आहेत का? त्यानुसार आपल्याला औषधांमध्ये व्हेरिएशन्स करावं लागतं. त्याच्यामुळे इम्युनोजेनिक मेडिकेशन्स आपण जास्त प्रमाणात देतोय. मायझमॅटिक ह्याचा अर्थ जसा आहे की कॉज काय आहे? एखाद्या आजाराचा प्रत्येक आजारामागे होण्याची लक्षणं किंवा येण्यामागे त्याचं कारण वेगळं आहे. काही लोकांना जो वात येतो आहे, तो आई-वडिलांना आहे म्हणून येतोय. काही लोकांना घरात तर कुणाला वात नाही आणि मला होतो. ह्याचा अर्थ तुमचं माइंडसेट किंवा तुमचं जॉब प्रोफाइल किंवा तुमच्या दैनंदिन लाईफमध्ये काही ना काही गोष्टी आहेत की त्या घडतायत. त्याच्यामुळे ते कुठेतरी तुम्हाला चालू होतोय. तर याचा आपल्याला रूट कॉज बघणं गरजेचं आहे. म्हणजे आमच्या नम्मा होमिओपॅथीमध्ये एका पर्सनला किंवा 4 आर्थरायटिसचे पेशंट आमच्याकडे येत असेल तर 4ही पेशंटला आम्ही सेम औषध देत नाही. या पेशंटला आजार का आलाय? त्याच्या मागचं कारण काय आहे? पहिलं आपल्याला आजाराचं कारण बघणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण आजाराचं कारण काढणार, त्याचं रूट कॉज काढणार, तरच तो आजार कम्प्लिटली कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही जे मेडिकेशन देतोय ते इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन मेडिसिन्स दिले जातात. डॉक्टर, तुम्ही नम्मा होमिओपॅथीच्या माध्यमातून संधिवात म्हणजे आर्थरायटिसवर काय काय उपचार केले जाऊ शकतात याबद्दल खूप छान माहिती देताच आहात. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्हाला सुद्धा याबद्दल काही शंका असतील किंवा उपचाराबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही खाली जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही फोन करू शकता. आत्ता देखील आणि नंतर देखील तुम्ही तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिलीत. आज आपण या कार्यक्रमात इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या कार्यक्रमात नवीन एखाद्या आजाराबद्दल माहिती घेण्यासाठी. धन्यवाद. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.